जांबवसू येथील बोगस आश्रमशाळेची चौकशी कोण करणार? सर्वच बाबींवर शंका, उपायुक्त लक्ष देतील काय? बार्शी टाकळी तालुक्यातील मौजे जांबवसू येथील प्रियदर्शनी महिला विकास महामंडळ द्वारा संचलित श्रीमती सुमनताई नाईक आश्रमशाळेचा पार बट्ट्याबोळ होत असल्याचं चित्र दिसत आहे। या आश्रमशाळेचा बेताल कारभार असून आश्रमशाळेमधील एकूण विद्यार्थी संख्येवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। अधीक्षक नेहमीच सुट्टीवर राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर याचा फार मोठा परिणाम होताना दिसत आहे। या आश्रमशाळेचा कोणताही ताळमेळ दिसत नसून आश्रमशाळेची आणि वरिष्ठ प्राथमिक शाळेची अधोगतीकडे वाटचाल सुरू असल्याचं दिसत आहे। त्यामुळे अमरावतीच्या उपायुक्त यांनी याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। श्रीमती सुमनताई नाईक आश्रमशाळेचा कारभार एक संशय निर्माण करत असून या ठिकाणी बोगस कारभार सुरू असल्याचं निदर्शनास येत आहे। विद्यार्थ्यांना आहार सुद्धा व्यवस्थित मिळत नसून त्यांच्या दैनंदिन सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप होतो आहे। राज्य आणि केंद्र शासनाकडून लाखो रुपयांचं अनुदान लाटलं जात आहे, परंतु सुविधा मात्र शून्य आहेत। अनुदानाचाच पैसा हा संस्था चालकाच्या घशात पडत असल्याची चर्चा सुरू आहे। या आश्रमशाळेचे अधीक्षक वारंवार सुट्टीवर असतात असं समजलंय। आश्रमशाळेचा कारभार कागदोपत्री सुरू असल्यामुळे लाखो रुपयांचा मलिदा मात्र संस्था चालकांच्या घशात अडकत आहे। त्यामुळे उपायुक्तांनी ग्रामीण भागात असलेली श्रीमती सुमनताई नाईक या आश्रमशाळेची तातडीनं चौकशी करावी अशी मागणी देखील या निमित्तानं केली जाते आहे। या आश्रमशाळेमध्ये कोणत्याही गोष्टीचा ताळमेळ दिसत नसून मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि उदासीनता दिसून येत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाचा पाया मात्र कमजोर होताना दिसून येतोय। या भ्रष्टाचारी बाबीला राज्य व केंद्र सरकारचे संबंधित वरिष्ठ अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप लोकांनी केला आहे। अकोला जिल्हा तथा कार्यकारी संपादक प्रदीप गावंडे, अकोला, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।